हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज प्रॅक्टिस सेट 2.3 कंप्लीट प्रॅक्टिस सेट 2.3 आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. हा मित्रांनो प्रॅक्टिस सेट बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने कसे सॉल्व्ह करायचे त्यावर अवलंबून आहे. आपण पाहिलेले बघा मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पाहिलेले आहे. आता सेकंड मेथड पाहायचे आहे बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ठीक आहे, तर या हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मित्रांनो तुम्ही दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने पण सॉल्व्ह करू शकता आणि हे फॅक्टरायझेशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. का? कारण या इक्वेशन कडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ज्यांच्या गुणाकार -20 आणि बेरीज +4 आली पाहिजे, म्हणजे ते कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांचा गुणाकार -20 आणि बेरीज +1 आली पाहिजे. म्हणजे काय येतात फॅक्टर 4 पंचे 20. ठीक आहे, +5 आणि -4 म्हणजे जे x येणार आहे -5 आणि +4. ठीक आहे, x -5 +4 हे यांचे इक्वेशनचे रूट्स येणार आहेत. ठीक आहे, हे झालं फॅक्टरायझेशन मेथडने, तुम्ही करू शकता घरी. आता आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मित्रांनो, मी काय करतो, हे जे इक्वेशन आहे याला आपण काय करतो, या इक्वेशन मध्ये काहीतरी ऍड करत असतो, k ऍड करत असतो. बरोबर आहे, आपण अगोदर थेरीमध्ये पाहिलेला x² + x + k ऍड करतो आणि -k करत असतो. बरोबर आहे, तर आणि तो x² + x + k यांनाच कम्पेअर करत असतो. तर कम्पेअरिंग बघा, कम्पेअरिंग x² + x विथ x² + 2ax सोबत कम्पेअर करतो मी. हा x² + x बरोबर काय आहे, x² + 2ax. ठीक आहे, हा x² कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर हा x बरोबर काय आहे, 2ax कॅन्सल मीन्स 1 = 2a. ठीक आहे, देअरफॉर a = काय आहे मित्रांनो, 1/2a. a = 1/2. देअरफॉर k = काय असतं, a² बरोबर 1/2 चा स्क्वेअर. काय आहे मित्रांनो, 1/2 चा स्क्वेअर 1/4. k = a² = 1/2 चा स्क्वेअर बरोबर काय येतं, 1/4 येतं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला या इक्वेशन मध्ये 1/4 ऍड करायचं आहे आणि 1/4 सबट्रॅक्ट करायचं आहे. देअरफॉर x² + x + 1/4 ऍड केलं -1/4 आणि -20 = 0 घेतलं. काही फरक पडतो का? काही नाही. याच इक्वेशनला मी लिहिलं आहे x² + x + 1/4 -1/4 -20 बरोबर 0. काही फरक पडत नाही मित्रांनो, कारण आपल्याला हे जे आहे एका कंप्लीट स्क्वेअरचं एक्सप्रेशन येतं. तर याच्यामध्ये काय येतं, x² + x + 1/2 हे कशाचं x² + x + 1/4 यालाच काय लिहू शकतो मी मित्रांनो, x + 1/2 चा होल स्क्वेअर. बरोबर आहे, x + 1/2 चा होल स्क्वेअर मायनस हा 1/4 + 20 बरोबर. कारण मायनस कॉमन काढलं मित्रांनो, मायनस कॉमन काढल्याच्या नंतर 1/4 + 20 = 0. ठीक आहे, यालाच हा x² + x + 1/4 म्हणजे काय असतं, x + 1/2 चा होल स्क्वेअर असतं मित्रांनो. ठीक आहे, मीन्स बघा हा x + 1/2 चा होल स्क्वेअर जसा तसा मी घेतो मायनस मित्रांनो 1/4 + 20 आहे. ठीक आहे, तिरपा गुणाकार करा 1/4, इथे काही नाही म्हणजे 1 म्हणजे 1 + 20 = 80 भागिले हो बरोबर. ठीक आहे, यालाच काय लिहू शकतो, x + 1/2 चा होल स्क्वेअर मायनस 81 / 4 चा 4 = 0. 81 / 4 = 0. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा x + 1/2 चा होल स्क्वेअर ॲज इट इज मायनस याला काय लिहू शकतो मी, 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 0. बरोबर आहे, 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 0. मीन्स यालाच हा मित्रांनो, जर तुम्ही या एक्सप्रेशन कडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल हा a² - b² च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. a² - b², याला मी कंप्लीट याला a घेतो आणि याला b घेतो. ठीक आहे, a² - b² च्या फॉर्म मध्ये. तर तुम्हाला माहित आहे a² - b² यालाच काय लिहू शकतो,
ए प्लस बी आणि ए मायनस बी, बरोबर आहे. पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. हे ए आहे, हे बी आहे, ठीक आहे. म्हणजे पहिल्या कंसात ए प्लस बी एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी एक्स प्लस 1/2 मायनस 9/2 इज इक्वल टू 0. काही फरक पडता का? नाही, ठीक आहे. कारण याला ए आणि बीच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, म्हणजे एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 बरोबर 0 और एक्स प्लस 1/2 मायनस 9/2 इज इक्वल टू 0. हे तरी 0 असू शकतं किंवा हे तरी 0 असू शकतं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय, तर हा प्लस 1/2 प्लस 9/2 राईट हँड साईडला गेला मायनस 1/2 मायनस 9/2 और एक्स इज इक्वल टू हा प्लस 1/2 राईट हँड साईडला गेला मायनस 1/2 आणि मायनस 9/2 राईट हँड साईडला गेला प्लस 9/2, ठीक आहे. देअरफॉर काय, तर -1 -9 हा डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची काय होईल ऍडिशन -1 -9 काय तर -10. एक्स बरोबर -10/2 और एक्स बरोबर काय तर -1 + 9 -1 + 9 काय तर 8/2. एक्स बरोबर 8/2. एक्स बरोबर -5 और एक्स बरोबर 4. एक्स बरोबर -5 और एक्स बरोबर 4 आर दी सोल्युशन ऑफ अबोव सायमल्टेनियस इक्वेशन. वरील सायमल्टेनियस इक्वेशनचं ते सोल्युशन आहे मित्रांनो, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला? ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, ठीक आहे. हेच क्वेश्चन तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. -20 यांचे असे अवयव पाडा की ज्यांचा गुणाकार -20 आला पाहिजेत आणि बेरीज +1 आली पाहिजे. 4×5 = 20, ठीक आहे. गुणाकार -20 मीन्स -4 + 5 यांचा गुणाकार करा, -20 येतो. -4 + 5 ची बेरीज करा, +1 येतं, ठीक आहे. त्या प्रकारे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा x² + 2x - 5 = 0 आहे मित्रांनो, ठीक आहे. कंपेअरिंग x² + 2x विथ x² + 2ax, x² + 2ax सोबत कंपेअर करतो. म्हणजे काय येतं मित्रांनो, x² + 2x बरोबर काय आहे, x² + 2ax आहे. x² कॅन्सल, 2x = 2ax, x कॅन्सल, 2 = 2a. देअरफॉर a = काय येतं मित्रांनो 1. देअरफॉर k = काय येतं a² म्हणजे 1 चा स्क्वेअर बरोबर 1. म्हणजे तुम्हाला k ऍड करायचा आहे या इक्वेशन मध्ये आणि k सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. x² + 2x + 1 ऍड करतो मी, 1 सबस्ट्रॅक्ट करतो, -5 = 0. काही फरक पडतो का? नाही, कारण k = 1 आहे, k ऍड केलेला आहे, k सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. +1 -1 गेट कॅन्सल, x² + 2x - 5 बरोबर 0. तेच इक्वेशन मी लिहिलेलं आहे, ठीक आहे. हा एका ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे मित्रांनो, x + 1 होल स्क्वेअर, ठीक आहे. x + 1 होल स्क्वेअर यांचा स्क्वेअर येतो तो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ही जी x² + 2x + 1 आहे, हे एक्सप्रेशन हे कशाचा स्क्वेअर आहे, x + 1 चा होल स्क्वेअर. जर तुम्ही केला a + b होल स्क्वेअर, a² + 2ab + b², त्याप्रमाणे x² + 2ax म्हणजे 2x + 1, ठीक आहे. मायनस कॉमन घेतला, हा 1 + 5 = 0. मायनस कॉमन घेतलं म्हणजे काय, 1 + 5 = 0. यालाच लिहू शकतो मी मित्रांनो, x + 1 चा होल स्क्वेअर -6 = 0, ठीक आहे. x + 1 चा होल स्क्वेअर -6 जे आहे मित्रांनो, x + 1 चा होल स्क्वेअर -6 जो आहे, ठीक आहे, याला √6 चा स्क्वेअर = 0 लिहिलं. काही फरक पडतं का? √6 चा स्क्वेअर म्हणजे 6 बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे. तर हा a² - b² च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. पहिल्या कंसात a + b, दुसऱ्या कंसात a - b. याला हा कंप्लीट a आहे, हा b आहे, ठीक आहे. पहिल्या कंसात a + b
आणि दुसऱ्या कंसात a मायनस बी इज इक्वल टू 0. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर काय असतं, पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ठीक आहे, हा ए आहे, हा बी आहे, पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एक्स प्लस 1 प्लस रूट 6 बरोबर तरी 0 असेल, किंवा एक्स प्लस 1 मायनस रूट 6 बरोबर तरी 0 असेल. ठीक आहे, कोणतंही एक टर्म 0 असतं मित्रांनो. ठीक आहे, त्याप्रमाणे एक्स बरोबर हा काय होईल, इकडे गेल्याच्या नंतर लेफ्ट राईट हँड साईडला -1 मायनस रूट 6, और एक्स इज इक्वल टू हा इकडे गेला -1 प्लस रूट 6. ठीक आहे, एक्स बरोबर -1 मायनस रूट 6 और एक्स बरोबर -1 प्लस रूट 6. या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता हे जर इक्वेशन मी तुम्हाला म्हटलं की बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करा, तर ते करता येणार नाही. कारण -5 ज्यांचा गुणाकार -5 आणि बेरीज +2 येतं, असे अवयव पडतात का मित्रांनो? अवयव पडत नाही. म्हणून हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येत नाही, याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करावं लागतं. त्यानंतर बघा, m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3 आहे मित्रांनो. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. m स्क्वेअर मायनस 5m हा -3 आहे, इकडे आणतो +3 इज इक्वल टू 0. हे आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे मित्रांनो. मी काय करतो, हे m स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0, तर हा m कंपेअरिंग विथ, कंपेअर करतो हे टर्म, कंपेअरिंग m स्क्वेअर मायनस 5m विथ m स्क्वेअर प्लस 2am. कारण बघा, अगोदरचं कशासोबत कंपेअर करत होतो, कंपेअरिंग एक्स स्क्वेअर प्लस 2ax विथ एक्स स्क्वेअर प्लस 2ax, कारण हे एक्स व्हेरिएबल मधील होतं मित्रांनो. ठीक आहे, आता हे जे आहे नेक्स्ट m व्हेरिएबल मधील आहे, म्हणून हे m स्क्वेअर मायनस 5m कंपेअर करतो m स्क्वेअर प्लस 2am सोबत. तर काय होतं मित्रांनो, m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस 2am, म्हणजे -5m बरोबर येतं 2am. m गेट कॅन्सल, a इज इक्वल टू येतं मित्रांनो -5/2. a इज इक्वल टू -5/2 येतं, म्हणून k इज इक्वल टू काय असतं, a स्क्वेअर बरोबर -5/2 चा स्क्वेअर बरोबर काय येतं मित्रांनो 25/4. 25/4. तर मित्रांनो, आता आपल्याला हा 25/4 ऍड करायचा आहे, 25/4 सबट्रॅक्ट करायचा आहे. मीन्स m स्क्वेअर मायनस 5/5m प्लस 25/4 ऍड करतो, 25/4 सबट्रॅक्ट करतो, +3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात येईल ही जी टर्म आहे m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 हे कशाचा तरी स्क्वेअर आहे. तर मित्रांनो, डायरेक्टली जर तुम्हाला हे अवघड जात असेल कशाचा स्क्वेअर आहे, तर काय करायचं असतं, m मायनस a होल स्क्वेअर असतो. तो m मायनस a होल स्क्वेअर a काय आहे 5/2 आहे, m प्लस a होल स्क्वेअर असतो, तर a इज इक्वल टू 5/4 आहे, 5/2 आहे, दिस m मायनस 5/2 चा होल स्क्वेअर असतो. ठीक आहे, हे एक्सप्रेशन काय येत असतं, m मायनस 5/2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, जर समजत नसेल हे, तर याचा m प्लस a चा होल स्क्वेअर असतो, a प्लस m सॉरी m प्लस a, तर a इज इक्वल टू काय -5/2 आहे, म्हणजे m मायनस 5/2 चा होल स्क्वेअर आहे, मायनस हा 25/4 मायनस 3, कारण मायनस कॉमन काढल्याच्या नंतर काय येतं, हे 25/4 मायनस 3 इक्वल टू 0 येते मित्रांनो. ठीक आहे, हा m मायनस 5/2 चा होल स्क्वेअर जसा असतो सगळ्या मायनस 25/4 मायनस 3 म्हणजे काय येतं मित्रांनो 25, हा 4 त्रिकम 12, 25 मायनस 12 भागिले 4 बरोबर 0.
म्हणजे m-5/2 चा होल स्क्वेअर मायनस हे काय येतं 13/4 चा 4 इज इक्वल टू 0. यालाच काय लिहू शकतो मित्रांनो, m-5/2 ला m-5/2 चा होल स्क्वेअर मायनस याला √13/2 चा स्क्वेअर लिहू शकतो मित्रांनो. का? कारण हे √13/2 म्हणजेच काय असतं, यांचा स्क्वेअर केल्याच्या नंतर 13/4 येतं. बरोबर आहे, त्या प्रकारे आपण लिहू शकतो. आता हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणलेलं आहे मी पहिल्या कंसात a प्लस b √13 आणि दुसऱ्या कंसात, कारण हे a आहे हे b आहे, दुसऱ्या कंसात a मायनस √13/2 इज इक्वल टू, बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे हे इज इक्वल टू 0, हे टर्म इज इक्वल टू 0 असू शकतं किंवा हे टर्म इज इक्वल टू 0. मीन्स m-5/2 प्लस √13/2 बरोबर 0 असू शकतं किंवा m-5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0 असू शकतो. ठीक आहे, दोघांपैकी एक 0 असू शकतो मित्रांनो. म्हणजे m बरोबर काय येतं, हा -5/2 इकडे गेला प्लस 5/2 आणि हा मायनस √13/2. राइट हँड साइडला गेल्यावर साइन चेंज और m इज इक्वल टू 5/2 प्लस √13/2. राइट हँड साइडला गेल्याच्या नंतर काय येतं मित्रांनो, हे येतं 5/2 प्लस √13/2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होईल 5 मायनस √13/2 और m इज इक्वल टू 5 प्लस √13/2. ठीक है, m बरोबर 5 मायनस √13/2 और m इज इक्वल टू 5 प्लस √13/2 आर दी रूट्स ऑफ अबोव क्वाड्रेटिक इक्वेशन. लिहू शकता आर दी रूट्स ऑफ अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. वरील वर्ग समीकरणाचे हे मुळे आहेत, मराठीमध्ये मुळे आहेत. ठीक आहे, आर दी रूट्स ऑफ अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, इथे m व्हेरिएबल आहे म्हणून m² प्लस 2a सोबत कम्पेअर केलं. x व्हेरिएबल असतं तर x² प्लस 2ax सोबत कम्पेअर केलं असतं. इथे y व्हेरिएबल असतं तर x² प्लस 2ay सोबत y² प्लस 2ay सोबत कम्पेअर केलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पुन्हा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायला सांगितलेलं आहे मित्रांनो. फक्त एवढं लक्षात घ्या की कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करते वेळेस जो हा y² किंवा x² जो काही ज्या व्हेरिएबल मध्ये त्यांचा कोइफिशियंट काय करायचा असतो, 1 करायचा असतो. बघा अगोदरच्या याच्यामध्ये आपल्याला करायची गरज पडली नव्हती कारण ऑलरेडी 1 होता प्रत्येक इक्वेशन मध्ये. पहिल्या इक्वेशन मध्ये पण 1 कोइफिशियंट होता, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 1 कोइफिशियंट होता x² चा, तिसऱ्या इक्वेशन मध्ये पण m² चा कोइफिशियंट 1 होता. पण इथे जे आहे y चा कोइफिशियंट काय आहे, 9 आहे. y² चा कोइफिशियंट काय आहे, 9 आहे. तर मला काय y² चा कोइफिशियंट काय करावं लागेल, 1 करावे लागेल. म्हणजे पहिले काय करावं लागेल, डिवाइडिंग किंवा मेक द कोइफिशियंट ऑफ y², मेक द कोइफिशियंट ऑफ y² इज 1. y² चा कोइफिशियंट काय करतो मी मित्रांनो, 1 करतो. तर काय डिवाइड अबोव इक्वेशन बाय नाइन ने डिवाइड करतो मित्रांनो, तेव्हा कोइफिशियंट 1 होईल. 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0 आहे. डिवायडेड बाय 9 आणि इकडे डिवायडेड बाय 9 दोन्ही साइडने 9 ने डिवाइड करतो. काय तर y² मायनस 12/9y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, कारण 0 डिवाइडेड बाय 9 0 होते. आता काय लिहू शकतो, याला y² मायनस 3 चौक 12 3 त्रिक 9 असतं. बरोबर आहे. 12/9 म्हणजे 4/3 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता कम्पेअर करतो. कंपेअरिंग कारण y² चा कोइफिशियंट काय केलेला आहे मी, 1 केलेला आहे. त्यानंतर कंपेअरिंग y²
मायनस 4/3y विथ y स्क्वेअर मायनस 2ay विथ y स्क्वेअर मायनस 2ay यांच्यासोबत कम्पेअर करतो मित्रांनो. म्हणजे काय येतं हे मायनस 4/3 इज इक्वल टू मायनस 2a. मायनस 4/3 इज इक्वल टू मायनस 2a मीन्स a इज इक्वल टू 2/3 येतं. 2 a इज इक्वल टू 2/3 येतं. देअरफॉर k इज इक्वल टू काय येतं मित्रांनो k इज इक्वल टू a स्क्वेअर बरोबर 2/3 चा स्क्वेअर बरोबर 4/9. म्हणजे मला k ऍड करायचा आहे या इक्वेशन मध्ये आणि k सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन काय आहे मित्रांनो हे y स्क्वेअर मायनस 4/3y ठीक आहे या इक्वेशन मध्ये मित्रांनो प्लस 4/9 मायनस 4/9 आणि प्लस 2/9 इज इक्वल टू 0. काही फरक पडतो का? हेच इक्वेशन आहे मित्रांनो. या इक्वेशन मधला फक्त या फॉर्म मध्ये मी लिहिलेला आहे प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे हे जे एक्सप्रेशन असतं हे कशाचं असतं y मायनस 2/3 चा होल स्क्वेअर. ठीक आहे y मायनस 2/3 चा होल स्क्वेअर मायनस 4 मायनस कॉमन काढल्याच्या नंतर काय येतं कंसामध्ये 4/9 मायनस 2/9 इज इक्वल टू 0. मायनसने मल्टिप्लाय करा मायनस 4/9 प्लस 2/9 येतं मित्रांनो. ठीक आहे हा त्यानंतर y मायनस 2/3 होल स्क्वेअर जसाच तसा मायनस हा 4 मायनस 2 2/9 ठीक आहे इज इक्वल टू 0. मित्रांनो यालाच काय लिहू शकतो y मायनस 2/3 होल स्क्वेअर मायनस हा 2/9 आहे याला मी रूट 2/3 चा स्क्वेअर लिहू शकतो मित्रांनो इज इक्वल टू 0. का? कारण हे रूट 2 चा स्क्वेअर 2 आणि 3 चा स्क्वेअर 9 2/9च येणार आहे मित्रांनो. ठीक आहे रूट 2/3 चा स्क्वेअर. आता हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. पहिल्या कंसात a प्लस b दुसऱ्या कंसात a मायनस b. याप्रमाणे पहिला a काय आहे y मायनस 2/3 आहे. पहिल्या कंसात a प्लस b रूट 2/3 आणि दुसऱ्या कंसात a मायनस b रूट 2/3 इज इक्वल टू 0. म्हणजे मित्रांनो हा तरी टर्म 0 किंवा हा तरी टर्म 0 मीन्स y मायनस 2/3 प्लस रूट 2/3 बरोबर 0 और y मायनस 2/3 मायनस रूट 2/3 बरोबर 0 येतं. दोन्हीपैकी एक टर्म 0 येतं. मीन्स y इज इक्वल टू काय येतं हे राईट हँड साइड ला गेला 2/3 मायनस रूट 2/3 और y इज इक्वल टू 2/3 प्लस रूट 2/3. हे जर राईट हँड साइडला गेला तर प्लस होऊन जाईल मित्रांनो. डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होईल 2 मायनस रूट 2/3 और y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2/, ठीक है y इज इक्वल टू 2 मायनस रूट 2/3 और y इज इक्वल 2 प्लस रूट 2/3 आर दी रूट्स ऑफ अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे रूट्स आहेत वरील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता मित्रांनो. ठीक आहे या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. सॉल्व करा आणि हे करा मित्रांनो स्क्रीनशॉट काढा. मी साईडला सरकतो. ठीक आहे 18 हा हे मित्रांनो यांच्या या मेथडने सॉल्व करता येते का फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता येते का ते पहा बरं. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता वेळेस काय करत असतो आपण हा याच्या कोएफिशियंटने याला मल्टिप्लाय करतो 9 × 2 18 ज्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे आणि बेरीज -12 आली पाहिजे. गुणाकार 18 आणि बेरीज -12 येतं का मित्रांनो? नाही येतं. 9 दोन्ही 18 ठीक आहे. तर 9 आणि 2 11 येत नाही मित्रांनो. ठीक आहे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. हे झालं असेल मित्रांनो. तर एक मिनिट
सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ठीक आहे, पुढील क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. एक मिनिट. हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे मित्रांनो, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, कोएफिशियंट जे वाय स्क्वेअरचे कोएफिशियंट 1 करावे लागेल. म्हणजे बघा, डिवायडिंग मेक कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर is 1. कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर 1 करा. therefore डिवाइड अबो इक्वेशन बाय 2. 2 ने डिवाइड करावं लागेल, कारण कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर काय करायचं आहे आपल्याला 1 करायचं आहे. मीन्स 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0 आहे मित्रांनो. याला काय करतो, डिवायडेड बाय 2 करतो. 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. याला डिवायडेड बाय 2 आणि याला डिवायडेड बाय 2. एक मिनिट, इथेच काय असेल, डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. तर काय येतं मित्रांनो, हे y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, डिवाइड केल्याच्या नंतर देअरफोर आता काय करा, कंपेरिंग y स्क्वेअर प्लस 9/2y विथ y स्क्वेअर प्लस 2ay यांच्यासोबत कम्पेअर करतो. y स्क्वेअर प्लस 9/2y इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस 2ay. म्हणजे देअरफोर 9/2 इज इक्वल टू काय येतं, 2a येतं. डायरेक्टली मी लिहितो. देअरफोर a इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, 9/4 येतं. a इज इक्वल टू 9/4 येतं. a जर 9/4 येत असेल, देअरफोर k इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, k इज इक्वल टू a स्क्वेअर इज इक्वल टू 81/16. 81/16 म्हणजे तुम्हाला 81/16 ऍड करावं लागेल आणि 81/16 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, 81/16 ऍड करा आणि 81/16 सबस्ट्रॅक्ट करा. बघा मित्रांनो, कोणत्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये ज्यांचे कोएफिशियंट 1 झालेले आहे, 9/2y प्लस 81/16 ऍड केलं, 81/16 सबस्ट्रॅक्ट केलं, प्लस 5 इज इक्वल टू 2. प्लस 5 इज इक्वल टू 2. काय फरक पडतो का मित्रांनो, या इक्वेशन मध्ये मी 81/16 ऍड केलेला आहे आणि 81/16 सबट्रॅक्ट केलेला आहे. हे जे इक्वेशन आहे हे कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे, तर हे एक्सप्रेशन y मायनस a/4 चा, बरोबर, सॉरी y मायनस a चा होल स्क्वेअर असतं, बरोबर. तर 9/4 होल यांचा कंप्लीट स्क्वेअर आहे. मायनस कॉमन घेतलं 81/16 मायनस 5. ठीक आहे, मायनस कॉमन घेतलेला आहे इथून. मायनस कॉमन घेतल्याच्या नंतर 81/16 हा प्लस 5 मायनस 5 यानं मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस 81/16 प्लस 5 सेम आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हा y मायनस 9/4 चा होल स्क्वेअर मायनस 16×5 81 मायनस 80/16 इज इक्वल टू 0. बघा, y मायनस 9/4 चा होल स्क्वेअर जसा तसा मित्रांनो मायनस हे काय होईल मित्रांनो, 81 मायनस 80 1/16 इज इक्वल टू 0. म्हणजेच याला असं लिहू शकतो मी, y मायनस 9/4 चा स्क्वेअर मायनस 1/16 म्हणजे काय येतं मित्रांनो, 1/4 चा स्क्वेअर येतं इज इक्वल टू 0. काय फरक पडतं का, 1/4 चा स्क्वेअर म्हणजे 1/16. हे झालेलं आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. म्हणजे पहिल्या कंसात a प्लस b, दुसऱ्या कंसात a मायनस b. म्हणजे बघा मित्रांनो, y मायनस 9/4 प्लस 1/4 हे पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात y मायनस 9/4 मायनस 1/4 इज इक्वल टू. ठीक आहे, पहिल्या कंसात a प्लस b, दुसऱ्या कंसात a मायनस. त्याप्रमाणे बघा मित्रांनो, y मायनस 9/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 0 किंवा y मायनस 9/4 मायनस 1/4 इज इक्वल टू 0. मीन्स हे तरी टर्म 0 किंवा हे तरी टर्म 0. देअरफोर y इज इक्वल टू काय येतं,
हे जर राईट हँड साईडला गेलं 9/4 मायनस 1/4 और y इज इक्वल टू 9/4 प्लस 1/4. ठीक आहे. देअरफॉर y इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 9 मायनस 1 9 मायनस 1 8/4 और y इज इक्वल टू 10/4. दिस y इज इक्वल टू एक तर 2 येतं किंवा y इज इक्वल टू 2.5 येतं. 4 दोन्ही 8 4 25 बरोबर 2.5 10/4 म्हणजे 2.5. y इज इक्वल टू 2 और y इज इक्वल टू 2.5 are the solution of above are the roots of above quadratic equation are the roots of above quadratic equation. वरील वर्ग समीकरणाचे हे मुळे आहेत. आर द रूट्स ऑफ अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. आता शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे मित्रांनो. तो शेवटचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून करायचा आहे. ठीक आहे. शेवटचा प्रॅक्टिस सेट 2.3 मधील शेवटचा क्वेश्चन बघा. 6 नंबर क्वेश्चन नंबर 6. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. पहिले तुम्हाला काय करावं लागेल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. 5x² मायनस 4x प्लस 7 बरोबर 0. ठीक आहे. आता हा 5 आहे, यांचा कोइफिशियंट 1 करावा लागेल. मेक कोइफिशियंट ऑफ x² ॲज 1. मेक कोइफिशियंट ऑफ x² 1. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ x² 1 करतोय मी. देअरफॉर डिवाइडिंग अबोव इक्वेशन बाय 5 म्हणजे 5x² मायनस 4x प्लस 7 बाय 5 इज इक्वल टू 0/5. कारण 1 करायचा म्हटल्याचा म्हणजे काय येतं मित्रांनो, x² मायनस 4/5x प्लस 7/5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअरिंग x² मायनस 4/5x विथ x² प्लस 2ax. x² प्लस 2ax सोबत कम्पेअर करा. मीन्स 2a इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, मायनस 4/5. हा बेदून 4. a इज इक्वल टू मायनस 2/5 येतं. a इज इक्वल टू मायनस 2/5. देअरफॉर k इज इक्वल टू काय येतं, मायनस 2/5. मायनस 2/5 म्हणजे k काय असतं, a² असतं म्हणजे मायनस 2/5 चा स्क्वेअर येतो मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे k इज इक्वल टू काय येतं 4/25. तर तुम्हाला ऍड करायचं आहे 4/25 अँड सबट्रॅक्ट करायचं आहे 4/25 या इक्वेशन मध्ये. म्हणजे काय करावं लागेल, देअरफॉर x² मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 आणि प्लस 7/5 इज इक्वल टू प्लस 7/5 इज इक्वल टू 0. आता मित्रांनो हे कम्प्लीट एकाचा स्क्वेअर येतं आणि हे यांची ऍडिशन करत नाही. तर काय येतं, हे कम्प्लीट कशाचा स्क्वेअर येतं, तर हे x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर येतो मायनस 4/25 प्लस 7/5 इज इक्वल टू 0. ठीक आहे मित्रांनो. हे पण सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. बाकीचे प्रॉब्लेम सेट मधील जे क्वेश्चन आहेत, जे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचे, ते क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करा आणि ते कमेंट बॉक्स मध्ये मला पाठवा की प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर हा आहे आणि त्याचा आन्सर हे आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा हे x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर मायनस, याला काय करू शकतो मित्रांनो मी, एक मिनिट, हा मायनस 7/5. ठीक आहे. कारण मायनस कॉमन करायचं आहे. 5 चोक 20 मायनस 25 5 16 ठीक आहे. x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर मायनस हे काय येतं मित्रांनो, 175 वजा मायनस 20 वजा 175 मायनस 155 भागिले 125. ठीक आहे. एक मिनिट.
एक मिनिट मित्रांनो, तिथं -7 राहील, सॉरी. इथे काय, हे इकडे आल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो, -4x -7 येतं बरं का. -7 इज इक्वल टू 0. मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर ॲज 1. हां, ठीक आहे. इथे मग -7 येतं, -7 म्हणजे इथे पण -7/5. ठीक आहे, -7/5 इज इक्वल टू 0. म्हणजे इथे पण काय येणार आहे मित्रांनो, -7/5 येणार आहे. ठीक आहे, -7/5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे इथे प्लस 195/125 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता तुम्ही यांची काटाकाटी करा. ठीक आहे, 5 ने भाग जातो, नंतर काय होतं, a² - b² फॉर्ममध्ये आणा आणि तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, त्यानंतरचं जे बाकी आहे ते तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. फक्त इथे थोडं आपलं चुकलं होतं, कारण इथे काय केलं होतं मी, हे जे प्लस आहे इकडे डायरेक्टली प्लस घेतलं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपला रॉंग झाला होता. बाकी सर्व करेक्ट आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तर थोडंफार चुका होत असतात, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. ठीक आहे, तर तेवढे ॲडजस्ट करत जा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.